अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून युवकांना व समाजाला वाचवण्यासाठी जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे। त्याच पार्श्वभूमीवर शहापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती दिन उपक्रम साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रम ठाणे ग्रामीण अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाने आणि शहापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास कदम यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम गवी खाडे विद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते। यावेळी नडगाव नशामुक्ती केंद्राचे डेव्हिड सर, गवी खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तलपाडे सर, दिगंबर खरात सर उपस्थित होते। या कार्यक्रमात अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व तसेच युवकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संदेश देण्यात आला। उपस्थितांना व्यसनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी सर्व उपस्थितांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याची आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याची शपथ घेतली। तसेच नागरिकांनी अंमली पदार्थाच्या अवैध विक्री किंवा वापराची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहनही करण्यात आले। कार्यक्रमास सहाय्यक फौजदार संतोष तांबोळी व पोलीस हवालदार भालचंद्र तारमळे यांनी विशेष मेहनत घेतली। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आपलं संपूर्ण जीवन बर्बाद करू शकतो। आपला देश लोकशाही पद्धतीने चालतो। या लोकशाहीने चालणाऱ्या देशामध्ये कितीतरी असे प्रसंग, अशा गोष्टी आपण पाहतो की ही तरुणाई दारूच्या अर्थात मद्याच्या, ब्राऊन शुगर, कोकेन असे जे पदार्थ असतात ते पदार्थ खातात आणि खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरावर त्या पदार्थाचा अंमल चढतो। पहिल्यांदा कधी कधी तरी दारू पिली जाते, कधी कधी तरी चैन म्हणून, आयश म्हणून असे पदार्थ टेस्ट म्हणून खाल्ले जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर एवढा परिणाम होतो, त्या सवयीचं व्यसनात रूपांतर होतं आणि एकदा का व्यसन झालं तर या देशातली लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत।